दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीदरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा धोका संभवतो हे ठामपणे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले। ही समस्या केवळ कोल्हापूरची नव्हे तर सांगली जिल्ह्याचीही असल्याने त्यांनी अधोरेखित केले। यामुळे या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। या शिष्टमंडळात राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राहुल आवाडे, आमदार अरुण लाड, आमदार अशोक माने आदींचा सहभाग होता। केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव देवश्री बॅनर्जी, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष अतुल जैन, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।